तर चला मित्रांनो, आम्ही निघालो आहो उदयपूरवरून चित्तोडगड फोर्टला आणि संध्याकाळचे वाजले आहे 5:30. तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूपच सुंदर असा रोड आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे आमचा टूरवरचा 4था दिवस आणि काल आम्ही उदयपूरवरून चित्तोडगडला विजिट केलेलं होतं आणि आता आम्ही जाणार आहोत पद्मावती राणीच्या महलमध्ये आणि पुढे कसं आहे काय आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. तोपर्यंत आमच्यासोबत अशीच बनवून राहा. तर चला मित्रांनो, आम्ही येथे ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो, जे की चित्तोडगडमध्ये फेमस आहे. या मित्रांनो, फेमस असा हा ब्रेकफास्ट करायसाठी. तर चला मित्रांनो, आपण निघूया चित्तोडगड फोर्टकडे. तर चला मित्रांनो, आपण पोहोचलेला आहो चित्तोडगड फोर्टला. प्रथम दरवाजा हा आहे आणि असेच इथे 7 दरवाजे आहेत. वीकेंडमुळे ना मित्रांनो, टुरिस्टची इथे खूपच गर्दी होती आणि माझे मिस्टर गेले होते तिकीट काढण्यासाठी आणि तोपर्यंत आम्ही इथे चित्तोडगड सिटीचा खूप सुंदर असा व्ह्यू घेतला आणि फोटोसुद्धा काढले आणि व्हिडिओसुद्धा खूप सुंदर काढले.
तर चला मित्रांनो, आमचे तिकीट आलेलं आहे, जे की 40 रुपये पर पर्सन होते. तर पूर्ण 12 तासाकरिता आम्ही हे तिकीट काढलेलं होतं. तर चला मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत कुंभमेह्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, या मेहेलची हालत. आणि 1303 मध्ये अलाउद्दीन खिलजीने याची तोडफोड सुद्धा केली होती. सुरुवातीला याच कुंभमेह्यामध्ये सर्व राजे राज्य करत होते. नंतर मित्रांनो, आम्ही निघालो शॉर्टकट रस्त्याने, जो की खूपच रिस्की होता. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, अलाउद्दीन खिलजीने याची किती तोडफोड केली आहे, किल्ल्याला किती उद्ध्वस्त केलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, मीराबाई टेम्पल. तर चला मित्रांनो, निघूया आपण जोहर स्थल आणि विजयस्तंभकडे जाण्यासाठी. तुम्ही पहा मित्रांनो, विजयस्तंभ हा स्तंभ ना 8 तळ्यांचा असून 122 फूट उंचीचा आहे. आणि हा स्तंभ ना राजा कुंभ यांनी बांधलेला होता. याचं ना नक्षीकाम तुम्ही बघू शकता, एकदम बारीकीने केलेलं आहे. तर चला मित्रांनो, आपण निघत आहोत गोमुख कुंडाकडे. तर सर्वप्रथम मित्रांनो, आम्ही पद्मावती टेम्पलमध्ये गेलो. नंतर आम्ही जाऊया गोमुख कुंडाकडे. लेकिन अलाउद्दीन खिलजी ने रानी अपना चेहरा नहीं बताया. पद्मा रानी जिंदी जल गई लेकिन हारी नहीं. ये 8 किलो और ये 5 लो, ये उनका नाम का अखंड दीपक जलता है, पद्माबाई के नाम का. तर मित्रांनो, आम्ही इथे आलो आहो गोमुख कुंडकडे. मित्रांनो, इथे ना पाण्याच्या आतमध्ये एक शिवलिंग आहे, ज्याच्यावर नेहमी जलशय सुरू असते. नहीं छोड़ सकता मैं, गिर जाएगा. विजयस्तंभ ना मित्रांनो आम्हाला खूपच आवडला होता, म्हणून आम्ही पुन्हा ते पाहण्यासाठी आलो आणि खूप वेळ तिथं बसलो.
आणि त्याची पूर्ण बारीक नक्षीकामसुद्धा आम्ही ऑब्झर्व करून पाहिलं. तर आम्ही आता निघालो आहे मित्रांनो पद्मावती महलमध्ये. तर चला दाखवता मी तुम्हाला पद्मावती महल. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो राणी पद्मावतीचं महल. आणि अजून इसवी सन 1303 पासून आणि हे जसंचं तसंच आहे. आणि हे पाण्यामध्ये आहे. खूपच सुंदर हे महल अजून जसंचं तसं आहे, तुम्ही बघू शकता. तर चला मित्रांनो आम्ही तुम्हाला नेत आहोत युद्धाच्या सुरुवात जिथून झाली होती तो पहिला दरवाजा. आम्ही तिथून तुम्हाला खिलजीने आक्रमण कसे केले होते आणि त्यांची सैन्य कुठे उभी होती हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर चला. तुम्ही बघू शकता मित्रांनो हा फोर्टचा प्रथम दरवाजा आहे की जो युद्धाच्या वेळेस लावण्यात आलेला असल्यास हत्ती आणि घोडे म्हणजे हत्यांनी याच्यावर वार नाही केला पाहिजे म्हणून असे नोटीने याला हे अवजार टोचलेले आहेत. आणि बघू शकता याचं नक्षीकाम अजून जसे तसेच आहे. एवढे वर्ष असून सुद्धा मित्रांनो किती म्हणजे ही वास्तुशास्त्र किती सुंदर बांधलेलं आहे, तुम्ही बघू शकता. राजा रतनसिंग आणि अलाउद्दीन खिलजीचं जेव्हा युद्ध सुरू होणार होतं तर मित्रांनो हीच ती जागा आहे जिथं त्यांचं सैन्य उभं होतं युद्धासाठी. आणि ते राजा रतनसिंगचा संदेश भेटण्यासाठी वाट पाहत होते की आम्ही कधी युद्धाची सुरुवात करू. तर बघू शकता मित्रांनो हाच तो दरवाजा आहे जिथून अलाउद्दीन खिलजीने युद्धासाठी किल्ल्यामध्ये प्रवेश केला होता. तोडफोड पूर्ण झालेली आहे. नंतर मित्रांनो आम्ही आलो होतो चित्तोडगड म्युझियममध्ये, जे की खूप सुंदर होतं म्हणतात, पण संडे असल्यामुळे ते बंद होतं. आणि आम्ही बाहेरूनच फोटो वगैरे काढले, आम्ही निघून गेलो. तर चला मित्रांनो आम्ही आता निघणार होतो फोर्टमधून बाहेर. तर आम्हाला एक जैन मंदिर दिसलं आणि दुसरा जयस्तंभ दिसला आणि हा पण खूप सुंदर होता, बघण्यास खूप आनंद वाटला. आणि मित्रांनो माहीत आहे का, या फोर्टमध्ये ना जे जोहर झाले ते 16,000 स्त्रियांचे झाले होते. म्हणजे त्याच्यात पद्मावती राणी यांनी 1303 मध्ये ही सुरुवात केली होती. तर बघा मित्रांनो इथं जयमलजी राठोड हे युद्ध लढता लढता शहीद झाले होते. तर यांचं इथे स्मारक बांधलेलं आहे. आणि लाल माकडांमुळे आम्ही गाडीचे अजिबात काच उघडले नव्हते, त्यामुळे थोडीशी भीती होती आणि मी गाडीमधूनच थोडीशी शूटिंग घेतली होती. तर हा संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी ना मित्रांनो आम्हाला 5 ते 6 तास लागले. तर मित्रांनो आम्ही इथे राजस्थानी स्पेशलिस्ट डिश म्हणजे घेवर हे खाण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो होतो. तर माझ्या मिस्टरांनी घेवरची ऑर्डर दिली होती आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो खूपच असा म्हणजे खूपच टेस्टी होता आणि त्याचं डेकोरेशन इतकं सुंदर होतं, खूपच टेस्टी होतं. मित्रांनो आम्ही इथे ना गरम गरम घेवर टेस्ट केला आणि त्याची टेस्ट 1 नंबर होती.
तर चला मित्रांनो, आता चित्तोडगडचा व्हिडिओ हा मी इथेच थांबवत आहे आणि उद्या भेटू आपण उज्जैनला.